आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। फडणवीसांना प्रश्न विचारण्याआधी अंतरात्म्यामध्ये आपण डोकावून पहा असं उईके म्हणालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही पेड पीआर कार्यक्रम राबवला अशी टीकाही उईकेंनी केली आहे। नागपूर चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी उपोषण सोडलं। तुम्हाला काँग्रेस नेत्यांनी योग्य माहिती दिली नाही असं म्हणत उईके यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। तुमचं कितीही वेळा लॉन्चिंग केलं तरी अपयशीच ठरणार अशी ही घणाघाती टीका त्यांनी केली आहे। तर मंत्री अशोक उईके यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केलेली आहे। राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं होतं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते। त्यांच्या मागण्यांची दखल घ्या असंही राहुल गांधींनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि आता याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। आदिवासी भागातील आमदार आणि खासदारांची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी या बैठकीचं नियोजन करण्यात आलंय। आदिवासी संदर्भात असलेलं आंदोलन यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। 12:30 वाजता अशोक उईके पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्या ट्विटला सुद्धा उत्तर देणार आहेत। ठिकठिकाणी सुरू असलेली आंदोलनं यावर आजच्या या बैठकीमध्ये तोडगा कसा काढला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारं एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे आणि आता आदिवासी भागातल्या आमदार आणि खासदारांची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित केलेली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांसंदर्भात राज्यभरात अनेक ठिकाणी जी आंदोलनं सुरू केलेली आहेत त्या संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यामध्ये तोडगा काढला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सीमा आढे आमचा प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सीमा, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये अनेक विषय जे आहेत ते मांडले जातात। मात्र आता हे आंदोलन असेल किंवा मग आदिवासींचे प्रश्न असतील ते आता राज्यभरामध्ये चर्चिले जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी आदिवासी नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत जे सर्वपक्षीय नेते आहेत त्यांना सुद्धा आदिवासी जे नेते आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। ठिकाणी आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे त्या आंदोलनावरती तोडगा कसा काढायचा आणि सोबतच राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आदिवासींच्या ज्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्यावरती देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। अनेक प्रश्न त्या दिवशी राहुल गांधी पुण्यामध्ये आल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते मांडलेले होते। कशा पद्धतीने फिटनेस टेस्ट केली जाते, प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, असे अनेक प्रश्न उघडपणे तिने सांगितलेले होते। त्याच विषयावरती आजच्या बैठकीमध्ये देखील चर्चा होईल आणि सोबत तोडगा कशा पद्धतीने काढायचा आणि ठिकठिकाणी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्या आंदोलनावरती कशा पद्धतीने शांततेत तोडगा काढायचा या सगळ्या विषयांवरती चर्चा होईल। आणि सोबतच ही बैठक जी आहे ती वादळी ठरू शकते कारण सगळे आदिवासी नेते आणि मंत्री एकत्र आल्यानंतर सगळ्यांची अर्थात वेगवेगळी मतं जी आहे ती असणार आहे। इतका निधी मिळून देखील आपले विद्यार्थी हे रस्त्यावरती त्यांना आंदोलन का करावा लागतो असे अनेक प्रश्न आजच्या बैठकीमध्ये नेते आणि मंत्री जे आहेत ते विचारतील आणि या विषयांवरती मंत्री अशोक उईके कशा पद्धतीने मंत्र्यांना आज सांगतात आणि मार्गदर्शन आणि सोबतच बैठक कशा पद्धतीने ही चांगली घेऊन जातात त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने ते उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बैठकीमध्ये काय चर्चा होते, कशा पद्धतीने वादळी चर्चा होते हे पाहणं आता सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।